श्री स्वामी समर्थ. काय स्वामी भक्तांनो, कसे आहात? आपण सर्व स्वामींच्या कृपेने आनंदीच आहोत. तर मग आता स्वामी आपल्या भक्तांना सुंदर विचार सांगतात, ते नक्कीच ऐका. तर भक्तांनो, स्वामी सांगतात, बाळांनो, तुम्हाला जर आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत त्यापेक्षा आपण काय होऊ शकतो हा विचार तुम्ही करा. बाळांनो, जगात अशक्य असे काहीच नसते. आणि बाळांनो, खूप जास्त अडथळे येत असतील तर समजायचे की आपण अगदी यशाजवळ येऊन पोचलो. तसेच आयुष्यात किती संकटे आली, कोणताही तुम्हाला मार्ग सापडत नाही तर भक्तांनो, आम्ही तुम्हाला संकटावर मात करून पावलोपावली तुम्हाला अचूक मार्ग दाखवत असतो. तेव्हा तुम्ही स्वतःवरचा विश्वास हरवता आणि तिथे साथ आम्ही तुम्हाला देतो व स्वतःवर विश्वास ठेवायला आम्ही तुम्हाला शिकवतो. पण तुम्हाला ते कळतच नाही भक्तांनो. स्वामी सांगतात, बाळांनो, जेव्हा आम्ही तुमच्या पाठीशी असतो तेव्हा तुम्ही एकटे नसता. जरी सर्व लोक तुम्हाला सोडून गेले तरी संकटे येतात, पण तुमचे मन नाराज होत नाही, कारण तुम्हाला माहिती असते की आम्हा भक्तांच्या पाठीशी मोठा आधार आहे. भक्तांनो, आम्ही तुमच्या पाठीशी असताना तेव्हा तुमच्या मनात कोणताही प्रश्न राहत नाही व भीती वाटत नाही. बाळांनो, आम्ही तुमच्या पाठीशी असणे म्हणजे संकट संपले नाही तर ते संकट पार करण्याची शक्ती मिळणे असते. बाळांनो, कधी कधी तुमच्या प्रार्थनेचे उत्तर उशिरा मिळते, पण आम्ही कधीच तुम्हाला नाही म्हणत नाही. आम्ही तुम्हाला देतो ते तुमच्या मागण्यापेक्षा अधिक योग्य आणि तुमच्या भल्यासाठीच असते. म्हणून माझ्या भक्तांनो, वाट पाहायला शिका, कारण आमच्या वेळेतच सर्व काही सुंदर घडते. बाळांनो, हे लक्षात ठेवा. बाळांनो, प्रयत्न आणि सातत्य या दोन गोष्टी जवळ असल्यावर आयुष्यात अशक्य असे काहीच नसते. स्वामी सांगतात, भक्तांनो, आमच्यावर विश्वास ठेवणारा कधीही हरत नसतो. अरे, आमच्या आशीर्वादातच खरी ढाल असते. तसेच बाळांनो, परमेश्वराने केवळ माणसाला हसण्याची आणि योग्य विचार करण्याची गुणवत्ता दिली आहे. त्यामुळे योग्य वेळी विचार करा आणि बाळांनो, चांगले कर्म तुम्ही करत राहा. तसेच बाळांनो, तुमचा जर कोणी अपमान केला तर त्याला लगेच उत्तर देऊ नका. थोडे थांबा. त्या क्षणी शांत राहणे हीच तुमची पहिली ताकद असते. आणि बाळांनो, आम्ही तुमची व्यथा ओळखतो. तुमच्या डोळ्यातील अश्रू आम्हाला दिसत नाहीत असे कधीच नसते. कधी तुम्हाला उशिरा उत्तर मिळते, पण ते योग्यच असते. बाळांनो, आमच्या दरबारात न्याय अन्याय होत नसतो, कारण आम्ही न्याय अगदी करुणेने मूर्तिमंत रूप आहोत. आम्ही योग्य वेळी तुमच्या जीवनात प्रकाश देतो. फक्त तुमचा आमच्यावर विश्वास पाहिजे. तसेच स्वामी सांगतात, बाळांनो, आम्ही तुम्हाला पाळायला नाही तर थांबून विचार करायला शिकवतो. भक्तांनो, मन शुद्ध ठेवले की मार्ग आपोआपच स्पष्ट होतो. आमचा मार्ग स्वीकारला की तुमच्या आयुष्याचे ओझे एकदम हलके होते. तसेच स्वामी सांगतात, बाळांनो, आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने व आनंदाने भोगायला शिका. बाळांनो, प्रयत्न केला असता बरे झाले असते असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत प्रयत्न हा तुम्ही जरूर करा. बाळांनो, यश आणि अपयश देणारा परमेश्वरच असे समजून प्रयत्न करा. तर स्वामी भक्तांनो, कसे वाटले स्वामींचे विचार? बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.